आज तुमच्यासोबत ढेमसेची रेसिपी शेअर करणार आहे। तर रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे ढेमसेची भाजी बनवून बघा, नक्कीच ज्यांना आवडत नाही ते सुद्धा 2 चपाती जास्तच खातील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ढेमसे घेतलेले आहेत, त्याला टिंडेही म्हटलं जातं। आता हे ढेमसे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी यांना चिरून घेते। तर यांना असे बारीक चिरून घ्यायचे म्हणजे पटकन शिजतात। या अशा पद्धतीने चिरून घ्यायचे। आता मी सर्व चिरून घेते। तर इथे ढेमसे आता जवळपास सर्व चिरून झालेले आहेत। तर याला अगोदर शिजवून घेऊ। तर मी इथे आता कढई गरम ठेवलेली आहे। तर त्यात मी 1 पळी तेल टाकून घेते आणि अजून थोडंसं वर टाकते। तर त्यात मी आता चिरलेले ढेमसे टाकून घेते। अगोदर वाफवूनच घ्यायचे, नंतर मग ज्या वेळेला भाजी बनवतो त्यावेळेला भाजी खाली लागून जाते, चिपकून जाते, त्यामुळे अगोदर शिजवूनच घ्यायची। यात मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते, कारण नंतर भाजी बनवतानाही मीठ टाकून घेणार आहे। तर यात मीठ टाकल्याने त्यात मीठ छान मुरतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले, तर मला 2 ते 3 मिनटं झाकून देते। त्यानंतर मी मुगाची डाळ भिजत घातली होती 5-10 मिनटं, तर ती टाकून घेतली आहे। तर यात हरभऱ्याची डाळही टाकतात, तर मी मुगाची डाळीचा वापर केलेला आहे। तर ढेमसे शिजत नाही तोपर्यंत भाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। तर इथे 2 कांदे मी बारीक चिरून घेते। अगदी सुकी छान भाजी तयार होते। तर माझे इथे कांदे पण आता चिरून झालेले आहेत। त्यानंतर लागणारे 1 टमाटा, टमाटाही बारीक चिरून घेते। आता इथे टमाटाही चिरून झालेला आहे। तर मी आता लसूण चिरून घेणार आहे। 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्यालाही बारीक चिरून घेते। त्यानंतर कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, तिला चिरून घेते। आता सर्व चिरून झालेलं आहे। तर भाजी आता शिजलेली आहे, तिला चेक करून घेऊ। तर छान शिजलेली आहे। तर तिला मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर लागणार आहे जिरं, लसूण छान तळला गेला की त्यात टाकून घ्यायचा आहे कांदाही व्यवस्थित परतवून घ्यायचा। त्यात टाकायचा आहे कढीपत्ता ऑप्शनल आहे। त्यानंतर टाकून घ्यायचा आहे टमाटा। आता हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकायची हळद, 2 चमचे लाल मिर्च पावडर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ थोडंच टाकायचं, कारण शिजतानाही मीठ टाकलेलं होतं। तर शिजलेले ढेमसे टाकून घ्यायचे। आता हे छान मिक्स झालं आहे। 5 मिनटं वाफवून घ्यायची आहे। नंतर त्यावर टाकून घ्यायची कोथिंबीर। बघू शकतात ढेमशाची भाजी किती छान दिसते, किती छान तयार झालेली आहे, झटपट तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने ढेमशाची भाजी नक्कीच करून बघा, न खाणारे सुद्धा खायला लागतील। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली
ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.